गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. आणि आज आम्हाला जायचं आहे आमच्या त्या नवीन फ्लॅटवर थोडंफार काम वगैरे बघायला. आणि तिथे एक खूप मोठा घोड त्यांनी करून ठेवला आहे. काय घोड केला आहे ते तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. आणि त्या गोष्टीने मी आणि प्रीतम खूप डिस्टर्ब होतो. तसं तर आम्हाला लास्ट वीकच जायचं होतं तिथे, पण समहाव नाही जाता आलं. आणि म्हणून आज आम्ही एकदम सकाळी सकाळी रेडी झालो आहे. आता ब्रेकफास्ट वगैरे बनवते आणि त्यानंतर आम्ही तिकडे जायला निघणार आहे. आणि आणखी पण आज दिवसभरात काय काय होते ते सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. सो स्टे कनेक्टेड, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा सकाळपासनं असा काहीसा वेदर आहे आणि खूप मस्त असा पाऊस येतो आहे. बघा खाली काय हाल झालंय, सगळीकडे चिखल साठलाय, म्हणजे पाणी साठलंय आणि चिखल झालाय. पण ठीक आहे, या पावसाची आपल्या सगळ्यांनाच खूप जास्ती गरज होती आणि फायनली तो आला आहे. माझी आंघोळ झाली आणि माझं बाळ पण झोपून उठलंय. हॅपी हॅपी बेबी. गुड मॉर्निंग अव्यू. गुड मॉर्निंग. काय झालं? सो आमच्याकडे अव्यू आज सकाळी 5:30ला झोपून उठलाय आणि उठल्यानंतर त्याने मलाही उठवलं आणि त्यानंतर मला काही झोपच लागली नाही. म्हटलं जाऊ दे आता काय झोपायचं, म्हणून उठली, सगळं आवरलं, त्यानंतर आंघोळ वगैरे आवरली आणि नाश्ता आता मी बनवणार आहे. अव्यू अजून झोपला होता, त्याला त्याच्यानंतर मी झोपवून दिलं. त्यानंतर मी त्याला झोपवलं, कारण त्याला जर तेव्हाच जागवलं असतं ना तर तो काहीच मला त्यांनी करू दिलं नसतं. आणि आज आमच्याबरोबर कृषिका पण आमच्या नवीन फ्लॅटवर येणार आहे. सो ती पहिल्यांदा आमचा फ्लॅट बघणार आहे. तर तिचे पण आपण रिॲक्शन्स घेऊ की तिला कसा वाटतं आमचा फ्लॅट. आणि चला आता पुढे मी नाश्ता बनवते, त्यानंतर तुमच्याशी भेटते. बरोबर ना, नेहमी कांदा आणि लिंबू खूप छान वाटतो आणि म्हणूनच मी इथे कांदा कट करते आहे. आणि लिंबू ना मी असं ठेवते, थांबा तुम्हाला दाखवते. बघा असं मी रॅप करून ठेवते, म्हणजे हे खराब होत नाही, कडक येत नाही. म्हणजे आता बऱ्यापैकी खराब झाले, कारण याला 2 ते 3 वीक झाले, बट तरी सुद्धा बऱ्यापैकी चांगला आहे. याला आपण वापरू शकतो, व्यवस्थित असं ज्युसी पण राहते आणि खूप असं कडक येत नाही, खराब होत नाही. सो असं काहीसं मी ठेवत असते. चला आता पटकन कांदा कट करते आणि त्यानंतर आपण मस्त असा ब्रेकफास्ट एन्जॉय करूया. मी मोबाईल सेट केला आणि मग नंतर मला जेव्हा सगळं रेकॉर्ड झालं त्यानंतर रिअलाईज झालं की अरे आपण कट होतो आहो. पण म्हटलं ठीक आहे जाऊ दे, कारण प्रीतमला भूक लागली होती आणि आम्हाला लवकरात लवकर फ्लॅटकडे सुद्धा निघायचं आहे. म्हटलं परत मी जर शूट करत बसली तर मला परत बघायला सुद्धा वेळ लागेल. सो म्हटलं जाऊ दे, आता पटापट मी प्लेटिंग करून घेते आणि त्यानंतर आम्ही सगळे छान असा नाश्ता एन्जॉय करतो. बघा ही जी मी पोहे केले आहे ना, गरमागरम पोह्याबरोबर ही तर्री, जे मी कालच बनवून ठेवले होते खरं तर चणे, आणि त्याचबरोबर कांदा, थोडासा वरून चिवडा आणि निंबू पिळून खाण्यात जे सुख फील होते ना, दॅट इज द नेक्स्ट लेवल. आणि नागपूरकरांना ही माहिती आहे गोष्ट. तर्री पोहा काय वस्तू आहे. समोसा कढी, तर्री पोहा. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला इथे एक शॉप दिसलं आणि लगेच आम्ही तिथे थांबलो, पण त्यावेळेस आम्ही घेतलं नाही, मला बरं नव्हतं वाटत म्हणून. पण खूप सुख आहे यामध्ये. काल रात्री ना मी मस्त चनेपुरी बनवली होती, पण काल मी काही व्हिडिओ शूट नाही केला. आत्ता मी चण्यामध्ये थोडं पाणी घातलं, कारण आम्हाला हे पोह्याबरोबर पातळ आवडतं. काल मस्त असं ग्रेव्हीवाले बनवले होते आम्ही चणे, आणि यावेळेस ना मी काळे चणे पण मागवले होते. सो यावेळेस मी बघा काळे चणे केली. याची भाजीसुद्धा टेस्टला खूप छान लागते. याची रेसिपी मी लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे. घे प्रीतम. ऑलरेडी रेडी फॉर गोईंग न्यू होम. 4 वर्षात पहिल्यांदा मला एवढं चांगलं कॉम्प्लिमेंट मिळत आहे. काय म्हटलं प्रीतम तू? तिखट पण झाले आणि मस्त पण झालंय. याला बघा टीव्ही बघायची आहे. इथे बघा माझा ब्रश म्हणजे अव्यूला करायसाठी रेडी आहे आणि त्याला टीव्ही बघायचा आहे. आणि आजकाल हा ब्रश करायला खूप नखरे करतो. अव्यू चल आधी ब्रश करून घे. चला जायचं अव्यू. काय झालं रडायला? जायचंय ना घुमी घुमी. मावशी शूज घालून देते तुला छान छान. चलो चले. ॲज युजल मी काहीतरी विसरली आणि म्हणून मी ते घ्यायला चालली आहे. मी विसरली आहे छत्री, कारण पाऊस खूप सुरू आहे आणि आज सकाळपासून सुरू आहे, तो थांबलाच नाही अजिबात. सो मी वर जाते, पटकन छत्री घेऊन येते, कारण तिकडे आम्हाला लागू शकते. सो चला आपण घेऊन येऊया. 5 मिनटं झाले, लिफ्ट काही येत नाही आहे, म्हणून म्हटलं चला स्टेअर्सने जाऊया. तसे खाली उतरताना एवढं काही वाटत नाही. सो चला छत्री मी घेतली आहे आणि आपण आता निघूया. थांब ना जरा, कसं करतोयस? ये ना. अरे छत्री तर घेऊ. अरे याचे शूज. बापरे पुढे यायची दगदग. अरे बापरे, बसून जा इथेच बस. कसं काय छत्री घे पण.
काय चाललंय अवयू तुझं हे? गणपती बाप्पा मोरया, मन पटकन मोरया बोया. काय सुरू आहे बाहेर अवयू? बाहेर काय सुरू आहे? पाऊस काय सुरू आहे? काय सुरू आहे? नो रिस्पॉन्स. नेट नाही चालतंय का? आणि इथे मॅडम, आमची मॅडम बसली आहे मागे. हायगिन करायची काही पद्धत राहते का? स्विश स्विश स्विश. कुठे होत आहे स्विश स्विश? आमचं इथे स्विश 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 चाललंय मस्त पैकी. काय म्हणतात अवयू? आपण म्हणतो की टीव्ही मुलांसाठी चांगलं नाही, पण बऱ्याच गोष्टी तर तिथनं शिकतात पण, आणि हे तेवढंच खरं आहे. चला आम्ही निघालोय. मस्त पाऊस येत आहे, एकदम वाईब्स येत आहे पावसाळ्यावाली, आणि असं मस्त ड्राईव्ह करायला चाललं असं वाटतंय. आणि चला आज पुढे आणखी काय काय होते दाखवते तुम्हाला. वेदर तर खूप छान आहे कारण पावसाळा. आम्ही आमच्या नवीन घरी चाललोय, सो एक्साइटेड तर आहोत. काय व्ह्यू? स्विश स्विश स्विश. बघा आता आम्ही थोड्या वेळानेच पोहोचणार आहोत, म्हणजे 6.5 किलोमीटर बाकी आहे. आणि एवढा धो पाऊस येत आहे, इतकं भारी वाटत आहे मला. म्हणजे बाहेर जायची इच्छा नाही, पण इथेच बघून खूप छान वाटत आहे. आणि आता ना आम्ही पाषाणवाल्या रोडवर आहोत. म्हणजे तुम्हाला माहिती असेल पाषाण जे पुण्यात राहते त्यांना. आणि बघा इथं ना हे सुरू झालंय गाड्या लावायचं, आणि पुढे एक खूप छान मंदिर आहे. आणि म्हणजे ते हनुमानजीचं मंदिर आहे. आणि आम्ही मोस्ट ऑफ टाइम ना शनिवारीच येतो इकडे, सो त्यामुळे इथे खूप गर्दी असते. आणि फक्त एवढे लोक येतात इथे दर्शनासाठी, खूप गर्दी असते. आता मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे ते मंदिर. माझी खूप इच्छा आहे त्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायची. छोटंसं मंदिर आहे, पण एवढे श्रद्धाळू तिथे येतात, एवढे लोक येतात ना तिथे दर्शन करायला. आणि मी म्हणजे 1-2दा हे मंदिर इथे जाता येता बघितलंय, कारण आता आम्ही फ्लॅटकडे जात असतो अधूनमधून जात असतो. आणि मला ना 1-2दा ऑटोमॅटिक रील्स पण आले रिलेव्हंट टू द मंदिर, सेम मंदिर. आणि मी म्हटलं अरे हे मंदिर तर मला दिसलं आहे, म्हणजे मी तर या मंदिराकडनं खूपदा गेली आहे, कारण आमचं फ्लॅटकडे येणं जाणं कंटिन्यू सुरू असते. तर म्हटलं चला आज आम्ही इथनं चाललोय, पाऊस पण येतो आहे. आणि खूप म्हणजे असं म्हणतात की या मंदिरमध्ये प्रत्येकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. आता आमचं जाणं शक्य नाहीये तिकडे जाऊन दर्शन करणं, पण हा नमस्कार लांबून करूच शकतो आपण. आणि मी तुमच्याशी पण शेअर करते हे मंदिर. इथला ऍड्रेस मला एक्झॅक्ट नाही माहिती, कोणता एरिया आहे आपला, म्हणजे ऍड्रेस काय इथला? कॉलेज आहे की माहिती नाही. ओके, कुठेतरी कॉलेज येते, पण मी तुम्हाला मंदिर ते नक्कीच दाखवते. दिसन का बघा, हे ते मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे, पण खूप लोक येतात. आज तरी खूप कमी गर्दी आहे, अदरवाईज ना खूप गर्दी असते या मंदिरमध्ये. आणि मी नक्कीच इथे येणार आहे एकदा तरी दर्शनाला. तर खूप इच्छा इथे पूर्ण होतात लोकांच्या. बरेच लोक येतात. आज खूप कमी गर्दी आहे, पण बरेचदा खूप गर्दी असते. जेव्हा 1-2दा आम्ही इथनं येणं जाणं करत होतो ना, नेकलेस एरिया पॉइंट म्हणून नाव आहे याचं, 1-2दा आम्ही इथनं येणं जाणं करत होतो ना, तर मंदिराकडे लक्ष जात होतं आणि खूप गर्दी पण राहत होती. पण असं कधी थांबायचा चान्स नाही मिळाला, कारण उन्हाळा होता, ऊन खूप होती. अवयू सोबत राहायचं तर नाही. आता पावसाळा आहे, पाऊस खूप आहे म्हणून नाही जाता आलाय. पण नक्कीच मी येणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे या मंदिरची जी काही खासियत आहे ना, ती नक्की सांगेल, मी तुमच्याशी शेअर करेल. पण मी खूप व्हिडिओजमध्ये ऐकलं आहे की बऱ्याच लोकांची इथे इच्छा पूर्ण होतात, आणि जिथे आपली इच्छा पूर्ण होतात तिथे जायला काय हरकत आहे. सो मी नक्की जाणार आहे. चला तर आता इथनं म्हणजे मंदिरापासून 6 किलोमीटर आमचं घर आहे, आणि पॉसिबल असेल तर आम्ही प्रत्येक विकेंडला पण येऊ. काय रे? हा म्हटलंय, आणि प्रत्येक विकेंडला पण येऊ, बट बघूया आता कसं होते ते. चला तर मस्त वेदर आहे, आम्ही एन्जॉय करतो. आणि आता डायरेक्ट मी तुम्हाला भेटते आमच्या नवीन फ्लॅटवर. बघा एवढा मुसळधार पाऊस सुरू आहे. एरिया 1 नंबर आहे. हा पाषाण नेकलेस पॉइंट MIDC काहीतरी एरियाचं नाव आहे, पण 1 नंबर आहे. इथे कुठेच काही रेसिडेन्शियल नाही आहे, सगळं इथे कमर्शियल आहे. फक्त तेवढं ते मंदिर तिथे आहे, पण इथे बरेच लोक येतात दर्शनासाठी आणि खूप छान वाटते.
यस पता है आपको. सो मी आली आहे माझ्या फ्लॅटमध्ये. 2 मिनटं. बरंच काम बाकी आहे बघा, म्हणजे एक्सपेक्टेशनपेक्षा बरंच अजून बाकी आहे. म्हणजे मला म्हणता येईल 70% काम बाकी आहे किंवा 50%. किचन इथे राहणार आहे. होम टूर तुम्हाला देणारच आहे मी. हे हॉल आहे पूर्ण आणि त्यानंतर इथे एक बेडरूम आणि इथे एक बेडरूम असे राहणार आहे. इथे वॉशरूम आहे आणि बरंच काम बाकी आहे. ठीक आहे. हा व्ह्यू राहणार आहे आमच्या घरातून प्रॉपर असा. पण मला एकच फक्त वाईट वाटतं आहे की आमची बाल्कनी जी मेन आहे ना ती छोटी आहे. बघा हा हॉल आहे, अजून काम बरंच आहे बाकी, जसं की मी तुम्हाला सांगितलं. ड्राय बाल्कनी आणि किचन. नंतर हा आहे छोटा बेडरूम आणि छोटीशी टेरेस. हा आहे मोठा बेडरूम. वॉशरूम याच्या मागे एक आहे आणि इथे एक आहे आणि हा एक सिंक एरिया राहणार आहे. सो चला बघूया पुढे काय होते. आता जायचं आहे खाली. बाहेरचं असं काहीचं पोर्शन आहे विच लुक्स गुड. बघा इथलंही अजून बरंच काम बाकी आहे. इथनं असं पाणी खाली टपकत आहे. ते बोलले अजून फ्लोरिंग जी वॉटरप्रूफिंग आहे त्याचं काम बाकी आहे. सो बघूया, म्हणजे बराच वेळ अजून लागणार आहे म्हणायला काही हरकत नाही आहे. अभियू काय खाल्लं दाखव. कुचू पुचू. अरे कृषिकाची होई होई तिला नाही नेलं. कृषिका हा घसरेला. प्रीतम घे ना त्याला बाबा. ये है मासी हमारी. अच्छी मासी आहे. आता आज तारीफ करून देते. बॅक टू होम की कुठे जायचं आहे. कृषिकाला शॉपिंग करून देतो का थोडीशी आजच्या दिवस. सो चला फ्लॅटचं अपडेट थोडंफार तुमच्याशी शेअर केलं आहे आणि बऱ्याच गोष्टी अजूनही बाकी आहे. म्हणजे मी तुम्हाला असं म्हणेल की आमचं 70% काम बाकी आहे. 30% झालं आहे. जस्ट लाईक की स्ट्रक्चर रेडी आहे पण अजून बरेच कामं बाकी आहे. पण आम्ही त्यांच्याकडनं थोडंसं एस्टिमेशन घेतलं आहे की 2 महिन्यात आम्हाला तेवढं करून द्या. कारण आम्हाला ना म्हणजे OC जेव्हा आमचं पोझिशन मिळेल त्याच्यानंतर आम्हाला 3 स्लॅब्स करून घ्यायचे आहे आणि त्यासाठी मेन वेळ जाईल. सो म्हणून आम्ही त्यांना बोललो की 2 महिन्यात आम्हाला जे आमचं आहे बेसिक तेवढं करून द्या. त्याच्यानंतर परत आम्हाला महिनाभर मिनिमम जाणार आहे त्या स्लॅब्स अँड ऑलमध्ये. सो सप्टेंबर ऑक्टोबर पॉसिबली नोव्हेंबरपर्यंत आम्ही घेऊन चालतो आहे. पण वी नेवर नो, पुढे मागे होऊ शकतं कारण हे लोक ऑन टाईम काहीच देत नाही. आणि हा लिफ्टचं काम अजूनही सुरूच आहे. म्हणजे लिफ्ट बनली आहे, पूर्णपणे रेडी आहे. पण अजून जे व्हॅलिडेशन्स किंवा त्याचे काय असते रे प्रीतम चेक करायचे जे असते टेस्टिंग वगैरे ते सुरू होतं. सो त्याला अजून 10 दिवस तरी कन्सिडर करू शकतो आपण. म्हणजे नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा कधी येऊ तेव्हा ती लिफ्ट राहील रेडी. आणि आज आम्ही लिटरली सेकंड टाइम 14 फ्लोअर चढून गेलोय आणि 14 फ्लोअर उतरलोय. काय म्हणतो प्रीतम. याला सवय आहे. पण मी तर म्हणतो आपण शिफ्ट झालं तू पण 14 फ्लोअर चढून म्हणजे जेवढे वर्ष मी जगायची त्याच्या अर्ध्या वर्षात मी गायब होऊन जाईल. एनिवेज असं काहीचं आहे अपडेट. आता बघूया, अजून वेळ आहे, बराच वेळ आहे. 2-3 महिने तरी कन्सिडर करू शकतो जर त्यांनी जी आम्हाला बोलल्या गेल्या गोष्टी ते केल्या तर. अदरवाईज परत त्यांच्या मागे लागून लागून कामं करून घ्यावं लागते. आणि प्रॉब्लेम इज दॅट की आम्ही जिथे राहतो तिथून हे ऑलमोस्ट 28 किलोमीटर्स आहे. तर प्रत्येक विकेंडला किंवा वन्स इन अ मंथ येणं एवढं शक्य होत नाही. आता आम्ही आय थिंक 1.5 महिन्यांनी आलो ना प्रीतम. 1.5 महिन्यांनी आम्ही आता आलो आहे. पण मला असं वाटतं की नको, आपण 15-15 दिवसात यायला पाहिजे. अदरवाईज ते लोक आपल्याला जे म्हणजे लवकरात लवकर हवं आहे तेवढं देणार नाही. आणि इथले रस्ते बऱ्यापैकी चांगले झाले. इथलं खराब झालं होतं मध्ये ना, हे बरेच रस्ते चांगले केले आहे. व्यवस्थित आहे, सगळं छान आहे. मला ना थोडीशी धाकधूक आहे अजूनही. कारण जेव्हापर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित हातात भेटत नाही, स्पेशली त्या ईमेलचा रिप्लाय येत नाही. जिथे आम्ही जे करवून घ्यायचं बोललं ते त्यांच्याकडनं ते करवून देणार आहे. आणि ते आम्हाला प्रॉपर मला मेलमध्ये पाहिजे. कारण मला ट्रस्ट इश्यूज खूप आहे, खूप म्हणजे खूप आहे. मला कोणी कितीही समजवलं ना तरी मला ट्रस्ट इश्यूज आहेत. आणि लिखित असलं तर कधीही बरं. सो असं काहीचं आहे. आणि कदाचित या स्कूलमध्ये आमचं पोरगं जाईल, जो की 1.5 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर आमच्या घरापासून आहे. स्कूल चांगलं दिसतंय. पण बघूया, म्हणजे अजून काही डिसाइडेड नाही की इथेच टाकायचं. अजूनही मी 1-2 पाहून ठेवल्यात. पण
ते थोडे लांब आहे, म्हणजे 4 किलोमीटर 3 किलोमीटर आहे, पण एवढ्या लांब तर ऑब्व्हियसली मी नाही घालणार त्याला. सो आय थिंक हेच स्कूल राहील, जे आमच्या घरापासून लिटरली 1 किलोमीटर डिस्टन्सवर आहे. आणि इथनं कनेक्टिव्हिटी चांगली आहे. आमच्या घरापासून जे मेन हायवे आहे ना, तो पण 1.5 किलोमीटर 1.4 किलोमीटर्सच आहे. सो चला आता पुढे आम्ही कुठे जातो ते तुमच्याशी शेअर करेन, सांगतो तुम्हाला. आणि एक गोष्ट सांगते, बिचारी कृषिका, तिला बघायला नाही मिळालं बिकॉज म्हटलं मी तिला नंतर चल म्हणून, ती नाही बोलली प्रीतम मला. मी म्हटलं तिला चल दाखवते म्हणून, ती कंटाळली होती बसून. आणि तिला आय थिंक इंटरेस्ट पण नाहीये, पण इंटरेस्ट पण नसेल तिला आपल्या घर बघण्यात. एनिवेज तिला घेऊन जायचं प्लॅन होतं, पण त्यांनी बोललं की छोटे बेबीज अलाउड नाहीये अजूनही तिथे. सो म्हणून मग कृषिका बरोबर याला थांबवलं, कारण आम्हाला प्रॉपर सगळं बघायचं होतं आणि फॉर शुअर ती 14th फ्लोअर नाही चढली असती आणि अव्यूला घेऊन तसंही पॉसिबल नव्हतं. सो म्हणून त्या दोघांना आम्ही खालीच बसवलं. आणि थँक गॉड की आज कृषिका होती, अदरवाईज मला नसतं जाता आलं, प्रीतमच गेला असता मग. सो असं काहीसं झालंय. तर तिने आमचा फ्लॅट आजही नाही बघितला, पण मी म्हटलं होतं तिला की 2nd फ्लोअरला एक रेडी फ्लॅट आहे पूर्ण, जो सॅम्पल फ्लॅट आपण ज्याला म्हणतो तो होता तिथे प्रॉपर, तर चल म्हणून. पण ती बोलली, कंटाळली होती ऍक्च्युली ती. आम्ही बराच वेळ वर होतो, भरपूर काही गोष्टी बघत होतो आणि 14th फ्लोअर चढून उतरायला पण वेळ लागतो. सो असं काहीसं झालं. आणखी एक गोष्ट आज चांगली झाली की आम्ही ना आमचाच फ्लॅट आज नाही बघितला, तर आम्ही भरपूर फ्लॅट्स बघितले. 2 BHK होता, वरूनच जातो आय थिंक आपण, वरूनच जातो. हा मला माहिती आहे, इकडून ना डावीकडून. ठीक आहे, ओके. सो तिथे ना 2 BHK पण बघितले, 3 BHK बघितले, 4 BHK बघितले, 5 BHK बघितले. एवढे फ्लॅट्स आहेत तिथे वेगवेगळे. ऍक्च्युली तिथे 2 BHK सगळे आहे आणि एक कॉर्नर 3 BHKचा आहे, म्हणजे 3 कॉर्नर्स 2 BHKचे आहे, एक कॉर्नर 3 BHKचा आहे. तर बऱ्याच लोकांनी 3 BHK प्लस 2 BHK असं घेतलंय, त्याला 5 BHK केलाय. काही लोकांनी 2 BHK घेऊन 3 BHK केलाय. तर बरेच असे व्हेरिएशन्स आहे बघायला मिळाले आज मला. आणि असं वाटलं मला कुठेतरी की एखादी आपणही असं काहीतरी कस्टमाइज करायला पाहिजे होतं, पण असं म्हणतात ना, तेवढंच पाय पसरवायचे जेवढी चादर असते. तर सध्या तरी आम्ही तेवढेच पाय पसरवले आहे, पण फॉर शुअर असा एक दिवस येईल जेव्हा आमचे पाय मोठे राहील आणि आमची चादर छोटी पडेल. नक्कीच येईल तो दिवस. सो चला, आज पण जे आहे ते खूप चांगलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही खूप ग्रेटफुल आहोत. सो चला आता आपण पुढे जाऊ आणि बघू पुढे काय होते. मागे गाड्या आहेत, मी आंघोळ केली आहे ना. झाला हो, तिथे तेल चढवलं जाते ना म्हणून. श्रद्धा आणि इच्छा असली तर सगळ्या गोष्टी जुळून येतात. सडनलीच पाऊस थांबला होता. मी म्हटलं चला आज पाऊस नाही आहे, गर्दी नाही आहे, तर दर्शन तो करणं बनतं आहे. आणि मी आंघोळ वगैरे व्यवस्थित करून सगळं आलो होतो आम्ही, आणि म्हणून छान असं माझं दर्शन झालं. जिथे जायला अजून कितीतरी दिवस कितीतरी महिने लागले असते, तिथे आजच दर्शन झालं. आणि तुम्हाला आठवत असेल की पहिले स्टार्टिंगच्या क्लिप्समध्ये मी बोलली होती की मी नक्की जाणार आहे तिथे कधीतरी. आणि बघा, जर खरंच आपली श्रद्धा असेल ना, तर देव पण आपल्याला त्यांच्या दर्शनासाठी बोलावूनच घेतो. छान आहे. आम्ही घेऊन आलो आणि येताना तो थंडा झाला, नाही तर गरम आणखी छान वाटला असता. बट टेस्ट वाईज छान आहे. येताना वडापाव घेऊन आलो होतो आणि सगळे इथे बसून मस्त वडापाव खात होतो. अव्यूला द्यायचं मी बाहेरचं टाळत आहे, म्हणून त्याला मी वरण भात देते, कारण जायच्या आधीच मी त्याच्यासाठी वरण भात बनवून गेली होती. आणि अव्यूसाठी हा जो ड्रेस आहे ना, हा मला खूप आवडला. खरं तर हा मला उन्हाळ्यात हवा होता, म्हणजे मला फुल पॅन्ट आणि हाफ स्लीव्सचे टी शर्ट्स त्याच्यासाठी हवे होते, पण त्यावेळेस मला कुठेच काही भेटत नव्हते. म्हणजे ऑनलाईन अवेलेबल होते, पण साईजचा थोडा इश्यू होतो, म्हणून मी मोस्ट ऑफ टाईम अव्यूसाठी स्पेशली ऑफलाईनच कपडे घेत असते. चला तर अव्यूला पण छान इथे भरवते आहे. आम्ही सगळे पण इथे वडापाव खाणार आहे. माझा
माझा वडापाव ऑलरेडी थंडा झाला होता, म्हणजे घरी येतपर्यंत तो थंडा झाला होता आणि त्यानंतर याला भरवण्याच्या चक्करमध्ये तो आणखी गार झाला. तर मला खरं तर काहीच टेस्ट नाही लागला. पहिल्या टेस्टला ओके वाटला, त्यानंतर मला माझा ट्रस्ट उडाला आहे जोशी वडेवालेमधनं. अजिबात छान नव्हता, म्हणजे टेस्टलेसच होता. भूक लागली होती म्हणून पहिला घास मला छान वाटला, पण त्यानंतर खरंच तो मला नाही आवडला. आणि त्यानंतर ना मला सगळं किचन क्लीन करून घ्यायचं होतं, कारण आता रात्रीचं जेवण बनवायचं होतं आणि त्याला बराच वेळ होता. मी म्हटलं नाही, मला किचन आज आवरायचंच आहे, कारण काल ना खूप असं तेल उडालं होतं. आणि असं असते की जेव्हापर्यंत आपण स्वतःच्या हाताने किचन क्लीन नाही करत तेव्हापर्यंत आपलं काही मन लागत नाही कुठे. आणि मी एवढं सगळं म्हणजे काढून वगैरे रोज क्लीन नाही करत, हे सगळं मी 8 दिवसातून एकदा नक्कीच करते. पण आणि मी म्हटलं चला आता 2 ते 3 दिवस झाले होते, तर मी म्हटलं नाही आज मला हे क्लीन करायचं आहे. अदरवाईज ना मला चिकट लागतं. आणि पावसाळ्यात तुम्हालाही माहिती असेल की पाण्याबरोबर ना थोडंसं असं ऑइल पण असतं पाण्यात थोडंसं, सो मला ना खूप चिकट वाटते सगळ्या गोष्टी. आणि जेव्हापर्यंत मी ते क्लीन नाही करत माझं मन पण लागत नाही कुठे. म्हणून म्हटलं नाही आता पेटपूजा झाली, आता मला क्लिनिंग करू दे. कृषिकाला म्हटलं एवढी तू भांडी आवरून घे, आणि तेव्हापर्यंत बाकी सगळ्या गोष्टी मी इथे म्हणजे जे क्लिनिंग वगैरे आहे ते करून घेते. आणि तेच मग मी इथे करायला घेतलं होतं. आता माझा इतका मटका जो हे होता पाण्याचा तो मी आता इथनं उचलून घेतलाय, आणि म्हणून मी माझा मिक्सर त्याच्या जागेवर ठेवून दिलाय. म्हणजे या मिक्सरवरनं माझे 2 आरामात कंटेनर्स राहतात. एक जो मसाल्यांचा डबा असतो तो, आणि त्याच्यावर मग दुसरा म्हणजे माझ्या चपात्यांचा डबा. त्याच्यासाठी ही फिक्स्ड जागा आहे आणि एकदम परफेक्ट चांगली जागा आहे. अव्यूचा अजिबात हात जात नाही. अदरवाईज 2दा त्यांनी माझ्या मसाल्यांच्या डब्याचं जे हाल केलं ते मी तुम्हाला प्रिव्हियसली दाखवलंच होतं. आणि सोबतच मग मला कपडे घडी करून घ्यायचे होते. थोडंफार माझं जे हॉल आहे ते आवरून घ्यायचं होतं. खरं तर प्रीतमचे पाय खूप दुखत होते. एक तर थंडी पण लागली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅफिक पण बऱ्यापैकी होता, तर त्याचे पाय ते ब्रेक दाबून दुखत होते. म्हणून मी त्याला आज काहीच नाही सांगितलं. अदरवाईज तो मला खरंच खूप हेल्प करतो. आणि तसे माझ्या माहेरचे कोणी आलं ना, माहेरचे असो किंवा सासरचे, प्रीतम खूप आळशी होतो. मी माहेरच्या आल्यावर आळशी होतो आणि प्रीतम माहेरचे किंवा सासरचे आले तेव्हा आळशी होतो. तो चला असो, आपलेच लोक आहेत, त्यांच्याकडनं थोडीशी हेल्प घ्यायला मला अजिबात लाज नाही वाटत. पण हा जेव्हा कधी माझ्या सासरचे लोक येतात ना तेव्हा मी खूप एक्सायटेड असते. मी हे बनवेन ते बनवेन, सकाळी उठते म्हणजे मी संस्कारी सून बनायचा प्रयत्न करत असते. पण तेच जेव्हा माझ्या माहेरचे येतात मी इतकी आळशी होते, म्हणजे जेवढं मी आता करते ना मी तेवढंही नाही करत, अति आळशी होते. आणि सगळ्या गोष्टी त्यांच्यावरच बघते की तेच भांडे घासतील, तेच स्वयंपाक करतील, मी निवांत बसून खाईल. आणि हे सगळं नक्कीच तुम्ही पण रिलेट करत असेल, कारण मम्मी पप्पा जेव्हा येतात, मम्मी पप्पाने स्पेशली मम्मी आणि बहीण येते ना त्यावेळेस ह्या गोष्टी होतात. आणि इवन नॉट की ते आपल्याकडे येतात, आपणही त्यांच्या घरी जातो ना तेव्हा सुद्धा सेम गोष्टी होतात. आणि यासाठी मला नक्कीच तुम्ही रिलेट करणार आहे. चला तर आमच्या इथे गप्पा गोष्टी सुरू आहे आणि अव्यूची पण एकदम छोट्या बाललीला सुरू असतात आजकाल. खूप क्यूट वाटते मला ते. असं वाटतं त्याला जवळ घेऊ, त्याचं खूप लाड करू आणि त्याला विचारू तू कुठनं शिकतोयस रे हे सगळं. पण तो काही एवढं सांगणार नाहीये मला. इथून आल्यावर प्रीतम आणि कृषिकाने मस्त आराम केला आणि अव्यूनी पण आराम केला होता ऑलरेडी गाडीमध्ये, आणि त्यामुळे तो घरी येऊन मला काही झोपूच देत नव्हता. आणि म्हणून मग माझी काहीच झोप नव्हती झाली. मग मी म्हटलं चला झोप तर येत नाहीये, पटापट स्वयंपाक आवरून घेते. सिंपल असं भाजीपोळी भातवरणचं जेवण बनवलं, सगळ्यांनी छान असं जेवण केलं. आणि चला माझा व्हिडिओ पण मी इथेच एंड करते. दिवसाचा शेवट खूप छान झाला आहे. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तेव्हापर्यंत बाय आणि स्वतःची काळजी घ्या.